आता येतोय का आवाज? आला ना? सी द डिफरन्स. जरा आवाजच आला नाही तर शेजारी 2 काकू भांडतायत, पण तुम्हाला काहीच ऐकू येत नाही. कसं वाटेल ना? हं? तुम्ही म्हणणार हे काय बोलते? असं कुठे असतं का? पण हो, असं झालेलं आहे. ब्रह्मदेवतांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली, तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टीची रचना केली. फुलं, पानं, फळे. तरी एक निराशा होती. मग ब्रह्मदेव विष्णूकडे गेले. विष्णूच्या आदेशाने ब्रह्मदेवाने आपल्या कमंडळातील पाणी पृथ्वीवर शिंपडले आणि शिंपडलेल्या पाण्यातून एक चतुर्भुजा देवी प्रकट झाली, जिच्या हातात माळ, कमंडळ, पुस्तक, वीणा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ब्रह्मदेवाने ती वीणा देवीला वाजवायला लावली आणि वीणा वाजवताच पृथ्वीला मिळाला पहिला सूर. पाना फुलात आवाज फुटला. जीवनात कला कौशल्य निर्माण झाले. तो दिवस होता वसंत पंचमी, ज्या दिवशी पहिल्यांदा सरस्वती देवी अवतरित झाली. म्हणून आपण आज सरस्वती पूजन करतो. सरस्वती पूजनासोबत पुस्तकांची, कला कौशल्याची पूजा केली जाते. वसंत ऋतूत मोहरीची पिवळे फुले डोलू लागतात, त्यामुळे आज पिवळ्या रंगाला फार महत्व. आणि सायंटिफिकरित्या बघायला गेलं तर पिवळा रंग हा सूर्य आणि प्रकाशाचे स्रोत मानले जातात, ज्यामुळे शरीरातील निगेटिव्हिटी आणि आळस दूर होतो आणि सगळीकडे आनंदमय वातावरण असतं. तर मित्रांनो, बघितलं ना, जीवनात कला, आवाज, संगीत या गोष्टीला किती महत्व आहे. मग तो आवाज गोड संगीताचा असो किंवा कर्कश भांडणाचा. अरे, भांडणावरून आठवलं, शेजारी भांडण होत होतं. तुम्ही हा व्हिडिओ बघा, मी भांडण बघायला चालली. आणि हो, माहिती आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. हरे कृष्ण.